गणपती बाप्पा दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही इथली जवळची मंदिरं फिरून आम्ही रिटर्न आलो, जेवून वगैरे घरी आलेलो. आणि आता पुन्हा एकदा वाजलेत 7 वाजायला आलेत. आता पुन्हा एकदा आम्ही इथलं उज्जैन सिटीमधलं असे आजूबाजूचे मंदिरं अजून थोडे लांब लांब आहे, जे गडकालिका मंदिर, कालभैरव मंदिर ते फिरणार आहे. आणि महाकाल लोक कॉरिडॉरसुद्धा बघायचं आपल्याला, तर आता आम्ही तुम्हाला ते दाखवू. वो अपना घूमना था कालभैरव महाकालिका घुमा देंगे ना सर. कितने सवारी? 6 जने घुमा देंगे सर. कितना होगा? आपको कितने मंदिर घूमने? सर देखने गए तो हम लोग को मेन दो, एक कालभैरव एक महाकालिका गडकालिका मंदिर. गढ़कालिका. देखो मंदिर घुमाना आपको पाँचों घुमाएंगे अपन, पाँचों मंदिर. तो एक व्यक्ति के 200 रुपये लगेंगे पर व्यक्ति. हमको तो बोला था पूरा ऑटो मतलब ऐसे. हाँ पूरा एक व्यक्ति तो देते हैं सब. सर यार इतने में नहीं फूटता. नहीं पहले भी आए थे तभी 500 वो पहले की बात है और अभी की बात में बहुत फर्क है. 3 महीना पहले भीड़ भी लगती ना. 3 महीना पहले. तो मेरी बात सुनो, आपको क्या करना, 6 व्यक्ति है. हाँ? क्या करना आपको, गलकालिका और ये कालभैरव वो 2 महीने और एक दो वापिस छोड़ना आपको. इधर 1-2 कोई पास में होगा ना वो घूमा. हाँ तो मैं तो दे देना. आप क्या दोगे अब ये बता दो आप. 500 तो कम है. मेरी बात लोगों को जाने का तो पर मन नहीं है. व्यक्ति 100 रुपये दे देना, 600 रुपये दे देना पर व्यक्ति. घुमा के आपको वापिस इसी जगह छोड़ना भी है मेरे को. ऐसा नहीं मंदिर है. घुमाने सब मंदिर हाँ घुमाओगे? 5 मंदिर घुमा के. 5. हाँ 5 घुमा के ना छोड़ दूंगा. 600 रुपये. बस सर लेट ना होता है. बस झालं. बैठो. बम बम बोले, बम बम बोले. भाई सुनो ना. आता मित्रांनो ई रिक्षा केलेली आहे. इथली 5 मंदिर आहेत, थोडी लांब लांब आहेत, तर ती फिरवायची आम्हाला 600 रुपये. म्हणजे आम्ही 6 जण आहे, तर प्रति व्यक्ती आमच्याकडून 600 रुपये घेतलेले आहेत. तर 600 रुपयेमध्ये आम्ही रिक्षा फिक्स केलेली आहे. तर आता आपण चाललो आहे इतर मंदिरही फिरायला. आणि इकडचा आजूबाजूचा परिसर बघू शकता, एकदम भक्तिमय असा परिसर आहे. आता आपल्याला गरजेचं आहे, तर आपल्याला टाईम द्यायचा आहे. पण 9 वाजेपर्यंत यायचं आहे. 100 एक्स्ट्रा बोललं ठीक आहे. हां आता येऊन पोचलेला आपण गडकालिका माता मंदिर जवळ. आणि आता आतमध्ये आरती चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. गडकालिका मंदिराला अधिकृतपणे शक्तिपीठ म्हणून मान्यता नसली तरी त्याचे महत्त्व खूप आहे. हे मंदिर एक शक्तिपीठ आहे अशी अनेकांची श्रद्धा आहे. पुराणानुसार उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठी भैरव पर्वतावर माता भगवती सतीचे ओठ पडले होते असे मानले जाते. याच मंदिरात कवी कालिदास कालिका देवीची पूजा करत असत.
गडकालिका माता मंदिरचे आहेत ना, आता आपण स्थिरमन गणेश मंदिर, कोणचं आहे? बड़ा देख लो ऊपर। स्थिरमन गणेश मंदिर. तर आता आपण इकडे दर्शन घेऊया. श्री स्थिरमन गणेश मंदिर हे एक अतिप्राचीन गणपती मंदिर आहे. या मंदिरातील गणपतीची विशेषता आहे की तो दुर्वा आणि मोदकाने प्रसन्न होत नाही. या गणपतीला गूळ आणि नारळ अर्पण केल्यावर तो भक्तांवर प्रसन्न होतो. या मंदिरात सकाळी गणपतीला सिंदूर शृंगार करून चांदीच्या वस्त्राने सजवले जाते. मंदिराच्या मागील बाजूस आपल्याला जगन्नाथ धाम येथील मूर्ती पाहावयास मिळते. या मंदिराच्या आवारात आपल्याला गायींचा गोठा सुद्धा पाहायला मिळतो. आता इथे आलोय कालभैरव मंदिराजवळ आणि इथे हे असे पूजेचे हे घेतलेले फुलं घेतलेले आहेत. या इकडे बघू शकतो मित्रांनो. आता आपण कालभैरवाच्या मंदिरात आलोय दर्शनासाठी आणि खूप गर्दी आहे इथे, लाईन बघू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला 30 वर्षापूर्वी गुजरातवरून भिवंडीला कामानिमित्त आलेले एक काका मिळाले. 2 महीना भट्टी का ईंट का काम करना है। अच्छा, भिवंडी में कब आए थे? अनगांव में 30 साल पहले आए थे। पड़गा में हाँ बोरीवली में। हाँ बोरीवली में। आपका काका डोंगरी नागडोंगरी. हाँ इतना नहीं आता गुजराती. बधी नो आवडे धंधो हिंदी मराठी हिंदी में हम जी की हाँ बोली नो समझे आपको समझता है, बोल नहीं सकते. अच्छा, मराठी अच्छा बोल ले दो. मराठी समजत नाही. मुद्दे भी नहीं आता. આપણે એમ કે જમી લીધું એમ કે જીવન કેલા જમવાનું એમ મરાઠી એમ જીવન કેલા યાર. उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे प्राचीन हिंदू संस्कृतीचे एक उत्तम उदाहरण आहे. कालभैरव हे भगवान शंकराचे सर्वात भयंकर रूप असल्याचे मानले जाते. मंदिर हे शेकडो भक्तांसाठी पवित्र ठिकाण आहे. मंदिराच्या परिसराभोवती साधू दिसू शकतात. मंदिराच्या आवारात वटवृक्ष आहे आणि त्या झाडाखाली शिवलिंग आहे. शिवलिंग नंदीची मूर्ती बैलाच्या अगदी समोर आहे. या मंदिराशी संबंधित अनेक पुराणकथा आहेत. भक्तांमध्ये असा विश्वास आहे की ज्याला मनापासून काही हवे असते त्याला त्याचे फळ नक्की मिळते. या मंदिरात एक शिवलिंग आहे जे महाशिवरात्री दरम्यान हजारो पर्यटकांना या धार्मिक स्थळाकडे आकर्षित करते. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी मंदिराच्या मैदानावर मोठा मेळा भरतो. ये है मंगलनाथ मंदिर. मंगलगिरी का पूरे भारत का एक ही मंदिर है मालिक. 9 गुरुओं में मंगलगिरी का जन्म स्थान है. आपने 9 गुरुओं का नाम तो सुना होगा. राहु, केतु, शनि, मंगल, सोम. महाराष्ट्र में शनि, सिंगापुर में शनि गिरी का जन्म स्थान है. उसी प्रकार उज्जैन नगरी वंतखंड में मंगलगिरी का जन्म स्थान है. और मंगलगिरी का जन्म भगवान भोलेनाथ जी के मस्तक के पसीने से हुआ. अभी जाओगे मंदिर के अंदर तो इस प्रकार मंगलगिरी शिवलिंग के रूप में देखने लायक है. शिव जी का आगे नंदी जी देखते हैं ना, कौन सा मंदिरों का भी आओगे नंदी जी को प्रणाम करते हैं. यहाँ नंदी जी नहीं मिलेगा. नंदी जी की जगह इस प्रकार का भेड़ है जो राजस्थान में पाया था गात्रा. मेष और वृश्चिक राशि के स्वामी मंगलगिरी 9 गुरु के सेनापति है. महाराष्ट्र में जाते हैं शनि, सिंगापुर में शनि भगवान के मंदिर. तेल, लोहा तेल, काली चीज चढ़ाते हैं. उसी प्रकार हमारे यहाँ मंगलगिरी को ये लाल पोटली, त्रिपल पुष्प, गेहूं लाल कपड़ा, मसूर की दाल चढ़ाते हैं. ये आपका नाम बोल के, संदम बोल के, मनोकामना बोल के चढ़ाते हैं. क्योंकि नाम में तो आप लोग आते हो. संदम में अपने मम्मी पापा भाई बहन वगैरह नहीं आता, उनका नाम लिखता है. या घर में कोई गुस्सा करता हो, चिड़चिड़ा करता हो, शादी पर नौकरी कर हल्का फुल्का मंगल लिखते हुए चारे मदाए तो माला पहन सकते हो. या यंत्र को दुकान पर फोटो पूजा स्थान पर. यहाँ का प्रसाद चढ़ाना तो ले सकते हो. यहाँ का प्रसाद अपने परिवार के लिए चढ़ाना प्रसाद. उज्जैनमधील मंगलनाथ मंदिर हे जगभरातील एकमेव असे मंगळ ग्रहाचे मंदिर आहे. हे शहराचे संरक्षक देवता महादेवाला समर्पित आहे.
शिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहरातील सर्वात सक्रिय मंदिरांपैकी एक आहे, जिथे दररोज शेकडो भाविक येतात। मत्स्य पुराणानुसार हे मंगळाचे जन्मस्थान मानले जाते। ग्रहाचे स्पष्ट दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आणि म्हणूनच खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी योग्य महंत राजेंद्र भारती हे मंगलनाथ मंदिराचे अधिकारी आहेत। हे मंदिर मांगल दोष निवारण भात पूजासाठी प्रसिद्ध आहे। आता आपण मित्रांनो रात्रीच्या वेळी मंदिरात आलेलं आणि रात्रीच्या वेळी इथलं सौंदर्य अजून खुलून दिसतं। तर आता आपण महाकाल लोक आहे, मंदिराच्या बाजूलाच महाकाल लोक कॉरिडॉर आहे, ते पाहायला आलं। रात्री सकाळी लाईटिंग वगैरे नसते, तर मगाशी आपल्याला कॅमेरा बंद करायला सांगितलेला आणि आता आपण बघूया महाकाल लोकमध्ये अलाउड आहे का कॅमेरा। पुढे जाऊन दाखवतोच तुम्हाला, कारण की रात्री लाईटिंग वगैरे खूप भारी असते। समोर तुम्ही बघू शकता नजारा। कॉरिडॉर बघता बघता आता कोहलीची होणारी सेंचुरी, सिंगल रन काढलाय। अरे अरे कसं काय 99ला इंडिया वर्सेस पाकिस्तान। इंडिया नाही जिंकणार, 1 रन पाहिजे, 4 रन पाहिजे, 5 पाहिजे ना, 4 पाहिजे, 4 मॅच जिंकायला 4 पाहिजे ना, 5 4 पाहिजे, सिक्सच मारला तर 5 पाहिजे। थोडा कॅमेरावर घे, अरे एक सेंचुरी आ गई, सेंचुरी। आता मित्रांनो मंदिर वगैरे फिरून आम्ही सर्व आलेलो, आता जेवायला आलेलो आहे। दुपारी सुद्धा आम्ही इथे जेवलो, तर आता सुद्धा इथेच जेवतोय। तर आता सुप्रभात मित्रांनो, आजची सकाळ झालेली आहे आणि आता आपण उज्जैनमधून निघणार आहे। सकाळी 4 वाजता इकडे मस्त आहे की असं वातावरण होतं, भस्म आरतीचा आवाज वगैरे येत होता घरामध्ये, पण आम्हाला काही बुकिंग भेटली नव्हती त्याची, त्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो। आणि आता इकडनं तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, तिकडे ते महाकाल लोक आहे पूर्ण आणि आपलं इकडे मंदिर आहे इथे या साईडला। तर असा हा वरतून व्ह्यू आहे आणि आता आपण इथून निघणार आहे लगेचच ओंकारेश्वरसाठी। तर बघूया आपण, फक्त ओंकारेश्वरसाठी निघतोय तर आपण, पण आपल्याला रिटर्न इंदोरवरनं आपली 5:30ची ट्रेनसुद्धा आहे, तीसुद्धा पकडायची आहे घरी जाण्यासाठी। तर आता बघूया आपण कितीला पोहोचतो आणि कसं दर्शन होते, बघत राहा पुढचा व्हिडिओ। तर आता आपण भेटूया डायरेक्ट खाली, आपल्या बसने जायचं ओंकारेश्वरसाठी। तर कशी बसची बुकिंग वगैरे करायची आहे ते तुम्हाला दाखवतो। उज्जैनवरनं ओंकारेश्वरला जाण्यासाठी मित्रांनो इथे बघू शकता, इथे चारधाम मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तिथे आपली बसची बुकिंग होते, जिचे तिकीट आहे 320 रुपये येऊन जाऊन, जे तुम्हाला ओंकारेश्वरला घेऊन जाते आणि संध्याकाळी पुन्हा एकदा इथे आणून सोडते।
तर आता आपण 4 व्हीलर केलेले आहे. तर 4 व्हीलरचे रेट्स आहेत आम्ही केले 4 व्हीलर ओंकारेश्वरसाठी जवळजवळ 1800 रुपये घेतले त्याने. आणि तिकडनं पण पुन्हा एकदा इंदोरला सोडण्यासाठी तो 2700 रुपये बोलतोय. आणि पुन्हा एकदा आपलं पूर्ण ओंकारेश्वर आपलं उज्जैनवरनं तुम्हाला रिटर्न यायचं असेल ओंकारेश्वरला जाऊन तर 3200 रुपये 4 व्हीलरचे रेट आहेत. तुम्ही इथून 4 व्हीलर सुद्धा करू शकता आणि बसने सुद्धा जाऊ शकता. बसची तिकीट आहे 320 रुपये येऊन जाऊन रिटर्न सिंगल पर पर्सन. आता आपण मित्रांनो ओंकारेश्वरकडे निघालेलो आहे आणि रस्त्यात ड्रायव्हर नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहे. आमचा नाश्ता अगोदरच झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हॉटेल श्रीनाथ प्युअर व्हेज भोजनालय. तर इथे बऱ्याचशा गाड्या थांबत आहेत नाश्ता वगैरे करण्यासाठी. तर आपला ड्रायव्हर थांबलेला आहे. तर थोडा वेळ इथे ब्रेक घेतलेला आहे आणि आपण आता पोचू. म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5 तास लागतील ओंकारेश्वरमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला. आता मित्रांनो आपण येऊन पोहोचलो ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेरच्या गेटजवळ. इथे बघू शकता हा गेट आहे. इथून थोडं पुढे आपल्याला अजून आतमध्ये चालत जायचं आहे. तर आता आपण आतमध्ये चालत चाललेलो आहे आणि आता आपण बघणार आहे आपल्याला VIP दर्शन भेटतं आहे की नाही. कारण की आपल्याला टाईम खूप झालेला आहे. त्यामुळे आपली गाडी आहे 5:30ची. त्यामुळे दर्शन जेवढं लवकरात लवकर होईल हे आपल्याला बघायचं आहे. आणि दोन्ही करायचे ममलेश्वर आणि ओंकारेश्वर. त्यामुळे VIP दर्शन भेटतं का बघूया आता पुढे जाऊन. या ठिकाणी पाहू शकता नागरघाट, ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिराकडे जाणारे 3 वेगवेगळे रस्ते आहेत. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे जात असताना आपल्याला नर्मदा नदीवरील झोला पूल क्रॉस करून जावे लागते. पुलावरून दिसणारा नर्मदा नदीचा परिसर खूपच नयनरम्य आहे. आता आपण मंदिरात आलो असून मंदिरात दर्शनासाठी भली मोठी रांग होती. पण बाजूला दिसणारी नर्मदा नदी आणि येथील परिसर पाहून मन भारावून जात होते. ओंकारेश्वर मंदिर हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंदाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास 12 मैल अंतरावर आहे. हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओमच्या आकारामध्ये बनले आहे. येथे 2 मंदिरे आहेत, ओंकारेश्वर, अमरेश्वर. ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे. नर्मदा भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगासहित 108 प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्य प्रदेशात 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये, दुसरे अमरेश्वर ओंकारेश्वर येथे आहे. मोरे माना गावचं नाही का नाही असं उभं राहतो. 5:30ची आमची मुंबईला जाणारी ट्रेन होती आणि दर्शन करण्यासाठीच आम्हाला इथे 3 वाजले होते. त्यामुळे आम्ही घाईघाईत निघालो होतो. त्यामुळे आम्हाला ममलेश्वर मंदिरात जाता आले नाही. आम्ही डायरेक्ट इंदोरच्या दिशेने रवाना झालो. पण पुढे जाऊन सुद्धा आम्हाला ट्रेन मिळाली नाही. त्यामुळे आता अजून एक एपिसोड आपल्याला पुढचा इंदोर सिटीचा पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.